त्यांच्या छोट्याशा गावामध्ये एक साधारण परिवार राहायचा. माधव आणि त्याचे बाबा वसंत जी गावामध्ये खूप प्रसिद्ध होते, कारण त्यांचा कुटुंब खूप वर्षांपासून दशावतार नामक पारंपरिक नाट्यकला प्रस्तुत करत येत आहे. प्रत्येक वर्षी सणांच्या दिवशी पूर्ण गाव एकत्रित व्हायचं आणि ते महाभारत, रामायण व इतर पौराणिक कथा नाटक स्वरूपात गाववाल्यांना सांगायचे. हाच दशावतार त्यांच्या गाव आणि पूर्ण कोकणाची ओळख होती. पण आता वेळ बदललेला होता. टीव्ही, मोबाईल आणि स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये दशावतारला मान सन्मान तर तेवढाच मिळायचा, पण पैशांची तंगी दिवस वाढत होती. हाच कारण होता की माधव आणि त्याच्या बाबांमध्ये कधी कधी तक्रार व्हायची. पप्पा, तुम्ही हे सगळं का करतात? कोण बघतं हे सगळं नाटक? उठसूट परेशान करून ठेवलं आहे मला. बेटा, याच्यात परेशान काय व्हायचं आहे? ही आपली परंपरा आहे, देवाची सेवा आहे. जेव्हा आम्ही स्टेजवर कृष्ण किंवा रामचं रूप घेतो, ते फक्त अभिनय नव्हे तर भक्ती असते. भक्तीने घर चालतं का? घरातले खर्च पूर्ण होत नाही आहेत. मी ठरवलं आहे, मी हे दशावतार कधीच नाही करणार. अभ्यास करणार, नोकरी करणार आणि या गरिबीतून बाहेर निघणार. चांगलं आहे, तुझी इच्छा, तुझा रस्ता. पण हे लक्षात ठेव की कलापासून जो पळणारा माणूस आहे, आपल्या हृदयातून हरवून जातो. माधवचे शब्द वसंतच्या हृदयावर लागले, पण त्यांना माहित होतं की माधव पूर्ण प्रकाराने चुकीचा नाहीये. माधवचं मन अभ्यास आणि आधुनिक जीवनाकडे होतं. त्याला वाटायचं की कला आणि परंपरा फक्त त्याला आणि त्याच्या कुटुंबाला गरिबीच्या बेडींमध्ये बांधून ठेवेल, म्हणून तो दरबदर नोकरी शोधत होता. पण अफसोस, कुठेच त्याला काम मिळत नव्हतं. ही चिंता त्याला प्रत्येक क्षणी त्रास द्यायची. जर नोकरी नाही मिळाली तर मी पप्पांना कसं सांभाळणार? किती थकले आहेत माझे पप्पा. यांना आरामाची गरज आहे, पण कसं नशीब आहे माझं, नोकरीच भेटत नाही आहे. हे देवा, मी तुझ्याशी विनंती करतो, लवकरात लवकर मला नोकरी दे, कारण मला माझ्या पप्पांची सेवा करायची आहे. मला माहिती आहे, माझ्या वडिलांना दशावतार खूप आवडतं आणि ते याच्याशिवाय जगूच शकत नाही. पण यावेळी दशावतारपेक्षा जास्त जरुरी त्यांची तब्येत आहे. आता मला त्यांच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. मग मला यासाठी निर्दयी जरी बनलं तरी चालेल. माधव खूप मेहनतीने नोकरी शोधत राहिला. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर शेवटी त्याला शहरच्या एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीचं पत्र मिळालं. त्याच्या डोळ्यामध्ये चमक होती, पण हृदयात थोडीशी काळजी होती. पप्पा, बघा, मला नोकरी मिळाली. शहरातली नोकरी आहे, चांगली सॅलरी आहे. आता आपली गरिबी संपून जाईल. अभिनंदन बेटा, तुला जे पाहिजे होतं ते तू करून दाखवलंस. हो, पण पप्पा, आपल्याला शहरात जावं लागेल. तुम्हाला इकडे एकटं सोडून मी नोकरी नाही करू शकत. तिकडे आपल्याला भाड्याने घर भेटून जाईल. तुम्ही इकडे एकटे कसे राहू शकता? मी सगळं सांभाळून ठेवेन, फक्त तुम्ही माझ्यासोबत चला. काय? मी आणि शहरात? नाही नाही माधव, हे अंगण, हे मंदिर, हे रंगमंच, हेच माझं जीवन आहे. शहरात जाऊन मी काय करणार? ना गावाचे लोक असणार, ना देवाचा हा रूप, नाही माझी कला. मी याच्याशिवाय कसं जगणार तिकडे? त्याची चिंता नका करू पप्पा. मी बोललो ना, मी सगळं सांभाळणार. तुम्ही समजत का नाही आहात? आता तुम्हाला दशावतारची नाही, खरं तर तुमच्यावर लक्ष द्यायची गरज आहे. पप्पा, मला माहिती आहे तुमची कला अनमोल आहे, पण आता मला वाटते तुम्ही आराम करावं आणि मला संधी द्या की मी तुमची सेवा करू. शहर जाण्याचं बोलणं ऐकून वसंतजी नाराज तर होते, पण ते आपल्या मुलाची पीडा पण समजत होते. मुलाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला शहर जाण्याची परवानगी दिली आणि मग दुसऱ्याच दिवशी दोघे जण गाव सोडून शहरकडे जायला लागले. हे देवा, माझा मुलगा शहरात आपलं नवीन जीवन सुरू करायला चालला आहे. त्याच्यावर आपला आशीर्वाद नेहमीच ठेवशील. शहर आल्यानंतर त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात सोपी नव्हती, पण माधव खूप मेहनती होता. नोकरी व्यवस्थित चालत होती, पैसे यायला लागले होते. सुरुवातीमध्ये सगळं काही चांगलं होतं,
वसंतजी त्यांना शहराची चमकधमक अजिबात नाही आवडली. इथं तर सूरज सुद्धा चांगला दिसत नाही आहे. समुद्राची थंडी हवा आहे ना मंदिराचे घंटे. पप्पा, तुम्ही सवय टाकून घ्या. सगळे असेच राहतात इकडे. थोड्या दिवसांनी चांगलं वाटायला सुरू होणार. नाही बेटा, ही जागा मला अडकलेली वाटते. इथे कोकणासारखं वातावरण नाही आहे. जाऊ दे, आता आपण करू सुद्धा काय शकतो. तू ऑफिसात जा. तुला काम असेल ना खूप. जा, तू जा. माधवच्या बाबांना शहर आवडत नव्हतं. हळूहळू ते खोलीमध्ये जास्त राहायला लागले. त्यांच्या चेहऱ्याची चमक पण कमी व्हायला लागली. माधवने खूप वेळा समजावलं, बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्नही केला, पण ते कायम उदासच राहायचे. मग आला दिवाळीचा सण. गावामध्ये दशावतारचा महोत्सव व्हायचा. वसंतच्या डोळ्यामध्ये एक उमेद होती. माधव, दिवाळी येत आहे. चला आपल्या गावाला जाऊ. विचार करत होतो या बहाने आपला दशावतार बघू. ठीक आहे, मी सुट्टी घ्यायचा प्रयत्न करतो. माधवचं बोलणं ऐकून त्याच्या बाबांच्या डोळ्यामध्ये चमक येते. पण किस्मतला काही वेगळंच हवं होतं. सर, माझ्या वडिलांना गावाला जायचं आहे दशावतारसाठी. मला काही दिवसांची सुट्टी पाहिजे. इम्पॉसिबल माधव. आपला हा प्रोजेक्ट खूपच गरजेचा आहे. जर तू सुट्टी घेशील तर आपल्या नोकरीला खतऱ्यात टाकशील. पप्पा, पप्पा, मला माफ करा. मला सुट्टी नाही मिळाली. यावेळी आपण गावाला नाही जाऊ शकणार. मला क्षमा करा. माधवचं बोलणं ऐकून त्याचे बाबा आणखीन दुखी झाले. ते काहीच नाही बोलले आणि बघताच बघता आजारी पडले. डॉक्टरांनी औषधं दिली, पण त्यांची परिस्थिती नाही सुधारली. कारण हा आजार शरीराचा नाही, आत्माचा होता. त्यांना औषधांची नाही, गावाकडची माती हवी होती. आणि मग तेव्हा माधवला समजलं होतं की आपल्या बाबांना ठीक करण्यासाठी त्याला काय करायला हवं. बस, आता खूप झालं. मी अजून हे नाही करू शकत. वडिलांचं जीवन गरजेचं आहे की ही सॅलरी? नाही, मी असं नाही करू शकत. जर त्यांचं मन गावात रमतं तर मी त्यांना तिकडेच घेऊन जाणार. धर्माची विजय होणार, अधर्माचा नाश होणार. त्या रात्री माधवने जाणलं की नोकरी, शहर, पैसा सगळं काही गरजेचं आहे, पण आपली परंपरा आणि संस्कृती पण तितकीच गरजेची आहे. म्हणून त्याने हा निर्णय घेतला होता की तो पण आता दशावतारमध्ये भाग घेईल आणि त्याला नवीन पिढीपर्यंत पोचवेल.